राम नारायण राम. जर या शरीरातील सर्व सूर वाजवले गेले तर त्यामध्ये काम, क्रोध, लोभ आणि मोह विद्यमान आहेत. तसेच महासुराचाही विचार करावा लागेल. अणिमा, लघिमा आणि तेजही संचित स्वरूपात याच शरीरात अस्तित्वात आहेत. या संचित तेजाच्या मैथुनमंथनातून आपण जन्माला आलो आहोत आणि याच मैथुनमंथनाच्या माध्यमातून आपण महासंगम ओलांडून येथे पोहोचलो आहोत. या तेजकणांमध्ये मेघांचा नाद, प्रकाश आणि विद्युत शक्ती आहे. आपण हे तेजकणांचे संपूर्ण स्पंदन घेऊन येथे आलेलो आहोत. हे मानव, हे प्रवासाला निघालेल्या आत्म्या, चूक करू नकोस. व्यर्थ वेळ वाया घालवू नकोस. तू केवळ एका माणसाचा वध करत नाहीस तर असंख्य लोकांचा नाश करत आहेस. स्वतःबद्दल विचार कर. एका वीर्यस्खलनात कित्येक लाख जीवांचा अंत होतो. इतका मोठा पाप केल्यानंतरही आपण कसे वाचतो? जर यंत्राद्वारे पाहिले तर कामोन्मादात आपले जे रूप दिसेल त्यातून समजेल की आपण किती प्रकारच्या आणि किती जणांना बरोबर घेऊन चालत आहोत.